तब्बल 60 वर्ष सिनेमात वेगवेगळ्या भूमिका करणारे, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःला स्थापित करणारे, कित्येक नवख्या कलाकारांना घडवणारे एक महान भारतीय कलाकार म्हणजे अशोक कुमार, ज्यांना आपण दादा मुनी या नावानेही ओळखतो. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911 रोजी भागलपूर इथं झाला. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील खंडवा इथं झाल्याचंही काही वेळा म्हटलं जातं. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकिली करत असल्याने बऱ्याचदा त्यांचं स्थलांतर होत असायचं, तर आई गौरी देवी या गृहिणी होत्या. किशोर कुमार हे महान गायक अशोक कुमार यांचे लहान बंधू होते. अशोक यांचं जन्मनाव कुमुदलाल गांगुली होतं. पुढे जेव्हा ते सिनेमात आले तेव्हा त्यांचं नाव बदलून अशोक कुमार केलं गेलं. त्यांच्या नातेसंबंधात अनेक जण वकिली करत होते, त्यामुळे त्यांनीही वकील व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. मात्र त्यांना काही त्यात रस नव्हता. त्यांनी होमिओपॅथीची पदवी घेतली होती. पुढे त्यांनी अनेकांवर उपचार सुद्धा केले. अशोक यांच्या लहान बहिणीचं लग्न शशाधर मुखर्जी यांच्याशी झालं होतं. ते त्यावेळी मुंबईत बॉम्बे टॉकीजमध्ये साऊंडचं काम करायचे. यांनी अशोक यांना मुंबईत बोलावून हिमांशू रॉय यांच्याशी भेट घालून दिली. हिमांशू यांनी त्यांना टेक्निशियनचं काम दिलं. त्यात कॅमेराशी संबंधित किंवा एडिटिंगशी संबंधित पडेल ते काम करायचं होतं. कॅमेऱ्याबद्दल कुतूहल जागल्यामुळे त्यांनी तिथं एक्सप्लोर करायला सुरुवात केली. पण त्यावेळेच्या जर्मन सिनेमॅटोग्राफरला हा इंटरफिअर वाटला आणि त्याने अशोक कुमार यांना दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांची रवानगी लॅबमध्ये झाली. एक दिवस सिनेमाचा नायक पळून गेल्यामुळे रॉय यांनी त्यांना प्रमुख भूमिकेसाठी विचारणा केली. सुरुवातीला अशोक यांनी घाबरून नकार दिला, मात्र हिमांशू यांनी त्यांना धीर दिला आणि ते तयार झाले. जीवन नय्या हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला. देविका राणे त्यांच्या या सिनेमातल्या नायिका होत्या. अछूत कन्या या सिनेमात या जोडीने काम केलं. सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. एक ब्राह्मण मुलगा एका अस्पृश्य मुलीच्या प्रेमात पडतो अशी काळाच्या पुढची गोष्ट त्यांनी यातून मांडली. या सिनेमाच्या यशामुळे अशोक कुमार आणि देविका राणी ही जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. जन्मभूमी हा त्यांचा पुढचा चित्रपट लोकांना आवडला. सावित्री सिनेमातून त्यांनी सत्यवान सावित्री ही आपल्या पुराणातली प्रसिद्ध गोष्ट मांडली. वचन हा कॉस्ट्युम ड्रामाही त्यावेळी चर्चेत राहिला. अंजान हा 1941चा सिनेमा फ्लॉप झाला आणि ही ऑनस्क्रीन जोडी त्यानंतर पडद्यावर एकत्र दिसली नाही. झूला हा लीला चिटणीस यांच्यासोबतचा सिनेमा जबरदस्त हिट झाला आणि अशोक कुमार एक बँकेबल नाव म्हणून स्थापित झालं. किस्मत या 1943च्या सिनेमात त्यांनी अँटी हिरो साकारला आणि या सिनेमाने त्यावेळेचे बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड्स मोडले. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यानंतर त्यांनी एकामागून एक सुपरहिट सिनेमे दिले. शिकारी बॉक्स ऑफिसवर गाजला. साजन लोकांना आवडला. मशाल हिट झाला. संग्रामलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दीदार हा दिलीप कुमार यांच्या सोबतचा सिनेमा मोठा हिट ठरला. परिणिता हा बिमल रॉय दिग्दर्शित त्यांचा एक सुपरहिट सिनेमा. यात मीना कुमारी त्यांच्यासह प्रमुख भूमिकेत होत्या. चलती का नाम गाडी या सुपरहिट सिनेमात त्यांनी आपल्या भावांसह अभिनय केला. या सिनेमाला आज टाइमलेस कॉमेडी म्हणून स्थान मिळालंय. हावडा ब्रिजला प्रेक्षक आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतलं. या सिनेमातील मेरा नाम चिंचिंचू आणि आईये मेहरबान ही दोन्ही गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. 60च्या दशकात अशोक कुमार यांनी आपल्या वयानुसार चरित्र भूमिका करायला सुरुवात केली. कानून हा कोर्टरूम ड्रामा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बंदिनी या वर्षीचा सगळ्यात मोठा हिट झाला. मेरे मेहबूब चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. ज्वेल थीप हा अशोक कुमार आणि देवानंद यांच्या करिअरमधील एक मोठा हिट मानला जातो. आशीर्वाद सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित केलं गेलं. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. पूरब और पश्चिम मधील त्यांची गुरुजींची भूमिका उल्लेखनीय ठरली. पाकीजा या ऑल टाइम ग्रेट सिनेमातही त्यांनी काम केलंय. मिली या हिट सिनेमात त्यांनी मिली म्हणजेच जया बच्चन यांच्या वडिलांची भूमिका केली. आँखों में तुम हो हा 1997चा सिनेमा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. अचेना अतिथी या नावाने हा सिनेमा बंगालीतही प्रदर्शित झाला.
लव्ह इन बॉम्बे हा त्यांची भूमिका असलेला सिनेमा 1971 मध्येच तयार होता. मात्र हा सिनेमा पुढे 2013 मध्ये प्रदर्शित झाला. शेवटचा मालुसरा हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी सिनेमा. हा खेळ सावल्यांचा या 1976च्या मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं. त्यांचं योगदान लक्षात घेऊन 1959 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 1962 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला. 1999 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला. फिल्मफेअरने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांना आपल्या करिअरमध्ये फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड, बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनचा पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळालेत. सिने क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना दिला गेला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 275 पेक्षाही अधिक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या अखेरच्या काही सिनेमांसाठी निर्मितीही केली. ते उत्तम गायक आणि चित्रकार सुद्धा होते. त्यांच्या उतार वयातील सिनेमांमधील अभिनयाची शैली मिमिक्री आर्टिस्टमध्ये विशेष लोकप्रिय झाली. अभिनेते प्राण यांच्यासोबतची त्यांची मैत्री बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. शोभादेवी यांच्याशी त्यांचा 1936 मध्ये विवाह झाला. या दोघांना 4 मुलं झाली. त्यांचे पुत्र अरुण गांगुली हे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात, तर प्रीती गांगुली, भारती जाफरी आणि रूपा गांगुली या त्यांच्या मुली आहेत. शोभा यांचे 1986 मध्ये निधन झालं. तर 10 डिसेंबर 2001 रोजी मुंबईत अशोक कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सिने जगताच्या या दादा मुनींचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही अशोक कुमार यांचा कोणता सिनेमा पाहिला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.